तुम्हालाही वाटतं ना, आपणही कधीतरी YouTubeचा पेमेंट घ्यावा. YouTubeवरून आपल्याला खूप चांगले पैसे भेटावे किंवा आपण YouTubeवरून चांगली कमाई करू शकतो का? किंवा आपण YouTube चॅनल बनवला तर कोणत्या विषयावर बनवायचा? का आपण YouTube चॅनल बनवल्यानंतर किती दिवसानंतर आपल्याला पेमेंट चालू होईल? हं? यातलं आपल्याला काहीच माहीत नसतं. फक्त आपल्याला एवढंच माहीत असतं की आपल्याला एक YouTube चॅनल बनवायचं आहे. तर त्यासाठी काय करावं हे आपण शोधत असतो आपल्या YouTubeला की YouTubeवर आपण टाकतो नवीन YouTube चॅनल बनवायचं आहे, काय करू? अशा वेगवेगळ्या व्हिडिओ येतात तिथे, हे करा, ते करा, ते करा असे सांगणारे खूप लोक असतात. तर आपण स्वतः कन्फ्यूज होतो की आपल्याला नक्की काय करायचं आहे. मी रेसिपीचं चॅनल चालू करू का मी ब्लॉग करू का मी मेहंदीचा चॅनल चालू करू किंवा मी पार्लर विषयी मेकअप विषयी टिप्स देऊ. आपण खूप कन्फ्यूज असतो मी हे करू ते करू ते करू. तर कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही. मी आहे ना तुमच्यासाठी. टेन्शन कशाला घेतात तेच सांगण्यासाठी मी आलेले आहे. तर माझं नाव आहे पूनम आणि अशाच तुमच्यासारख्या नवीन यूट्यूबर्सना मी फॉलो करत असते किंवा फॉलो करत असते ते सांगण्यापेक्षा माझं नाव आहे पूनम आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे ज्या इच्छुक महिला लेडीज आहेत किंवा अजून कोणी आहे नवीन यूट्यूबर चालू करण्यासाठी यूट्यूब ज्यांची इच्छा आहे की आपण यूट्यूबवर यावं चांगली कमाई करावी तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. या 4 टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. मी काय सांगते ते नीट ऐका आणि मग यूट्यूब चॅनलकडे वळा. कारण हे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते नीट ऐका. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कन्फ्यूज असतो की आपण काय केलं पाहिजे. एखाद्याला खूप छान मेहंदी येते काढता तर आपण मेहंदीचे व्हिडिओ टाकावा का? ते रोज रोज टाकायला आपल्याला जमतील का? ते बघा आधी, तो विचार करा. जर एखाद्या महिलेला कुकिंग चांगले येत असेल, स्वयंपाकाची आवड असेल, तर मी रोज वेगवेगळी रेसिपी टाकू शकते का? किंवा ते टाकण्यासाठी मी काय काय करू शकते? ती आयडिया आधी तुम्ही शोधून काढा. किंवा एखाद्याला वाटत असेल की मला हे येते, ते येते, ते येते, सगळंच येते. मग मी नक्की करू काय? कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवू? तेच मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका आणि आपल्या चॅनलला त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिली गोष्ट, तुमची इच्छा आहे यूट्यूब चॅनल चालू करायची. सगळ्यात आधी नंबर 1 जे तुम्हाला आवडतं ना त्या विषयावर करा. जे तुम्हाला सगळ्यात भारी येतं करता. कुणाला आता प्रत्येकामध्ये वेगवेगळी आवड असते, निवड असते प्रत्येकाची. तर जे सगळ्यात भारी येतं ना तुम्हाला, जर तुम्हाला कुकिंग येत असेल, मेहंदी येत असेल किंवा मेकअप येत असेल किंवा अजून काही तुम्हाला शोच्या वस्तू बनवता येत असेल ते तुम्ही बनवू शकता. टीचिंग येत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज येत असेल डिझाईन करता ते करा. किंवा काहींना आवड असते की गाण्याची, कलेची किंवा कॉमेडी ॲक्टिंगची तर त्यात तुम्ही हे करा. कारण की आहे ना जे आपल्यात आहे ना ते गुण तेच आपण बाहेर काढले पाहिजे. कारण की जे आपल्यात नाही आणि उगाच हा व्हिडिओ करतोय तर मी पण व्हिडिओ करते. हा कॉमेडी करतोय तर मी पण कॉमेडी करते असं नाहीये. जे आपल्याला आवड आहे त्याच विषयावर आपण ते ठरवावं. हे झाली पहिली गोष्ट. तुम्हाला जे आवडते त्या विषयावर तुम्ही व्हिडिओ बिनधास्त करा आणि 100% गॅरंटी आहे की तो चॅनल तुमचा फुल टू चालेल. नंबर 2, आपण काही नवीन करायला जातो तर त्याविषयी ना जर तुम्ही आता एखादी गोष्ट नवीन जर तुम्ही एखादी गोष्ट नवीन करायला जाता तर त्याविषयी जर आता आपण उदाहरणार्थ आपण एखादं घर घेतो आहे किंवा एखादी जागा घेत आहे तर जागेविषयी किंवा नवीन घराविषयी आधीच आपण पब्लिकली कुणाला सांगायचं. कारण की त्यामुळे काय होतं आपण ते पुढे जाण्याचे चान्सेस कमी असतात. काही लोक म्हणणार अरे नको तिथे जाऊ ती जागा चांगली नाहीये, अरे नको जाऊ ती खूप महाग आहे असं म्हणतात. त्यामुळे आपण डिमोटिवेट होतो आणि आपले पाऊल मागे होतो. त्याचप्रमाणे इथे आहे. जर आपण नवीन यूट्यूब चॅनल चालू केला तर आपण काय म्हणतो
ए मला तू सबस्क्राईब कर, ए मला तू लाईक कर, माझे व्हिडिओ बघ. असं स्वतःचं प्रमोशन करू नका पहिली गोष्ट. कारण की ह्याने काय होतं, आपण जर आपल्या व्हिडिओची लिंक जर कुणाला दिली किंवा आपल्या चॅनलची लिंक दिली तर ती लोक काय करणार, एक काय व्हिडिओ बनवते, तिला काय येते तवा, असं तसं नाही का, असं बोलणार आपल्याला. मग काय होणार, आपण डिमोटिवेट होणार. खरंच मला जमत नाही, जमतंय का नाही, हे ठरवायचा अधिकार फक्त आपल्याला आहे, दुसऱ्यांना नाही. मग जे काम आपण करतो ना ते सिक्रेटली करा. तुम्हाला चॅनल चालू करायचं आहे, तुम्ही बिनधास्त करा, पण पहिली गोष्ट म्हणजे कुणाला सांगू नका. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. नंबर 3, तुम्ही जे काम करता, ज्या क्षेत्रामध्ये करता, जे तुम्हाला आवड आहे त्या विषयावर बोलताना किंवा ते काम करताना तुमच्यात कॉन्फिडन्स किती आहे ते महत्त्वाचं आहे. तुमच्यात किती कॉन्फिडन्स आहे बाबा, तुम्ही किती कॉन्फिडन्सने ते काम करता, किंवा तुम्ही कॅमेरा फेस करता तेव्हा इकडे इकडे असं कुठेही न बघता तुम्ही एकदम कॅमेऱ्याकडे पाहिलं तर बरं होईल. कारण की जे काम तुम्ही कॉन्फिडन्सने करता ना तेच पुढे चालेल. जर तुम्ही ते काम करताना जर तुम्ही अडखळलात किंवा नाही का भीत भीत जर काम करत असाल तर ते चुकीचं आहे, असं करू नका. कॉन्फिडन्स हे तितकाच महत्त्वाचा आहे पुढे जाण्यासाठी. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही आता समजा मी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि मी हा एक व्हिडिओ शूट केला पहिला, तो मी सकाळी टाकला, दुसरा शूट केला तो मी दुपारी टाकला, तिसरा शूट केला संध्याकाळी टाकला. मी जर असं करत राहिले तर माझा चॅनल चालणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा, तुम्ही ज्या विषयावर व्हिडिओ बनवता आहे, कधीही बनवा तुम्ही व्हिडिओ, त्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही सकाळी शूट करा, दुपारी करा, संध्याकाळी शूट करा, कधीही शूट करा, फक्त अपलोड करताना एकच टायमिंग ठेवा. जर तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करत असाल कुकिंग विषयी, तर महिलांना सकाळी डब्याला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी काय करावं हा प्रश्न पडलेला असतो. मग तुम्ही अपलोड कधी करणार, सकाळी 7 वाजता तुमचा व्हिडिओ गेला पाहिजे, अपलोड झाला पाहिजे यूट्यूबवर, किंवा संध्याकाळी 4-5 वाजता, म्हणजे त्या टायमाला महिला फ्री असतात, ते त्या बघत असतात. जर तुम्ही ब्लॉगर असाल तर तुमचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ 11-12 या टायमिंगमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे आपण डेली काय करतो ते आणि ब्लॉगरचे व्हिडिओ कधी बघतात लोक, की जेव्हा आता आपल्यासारख्या महिला आहेत ज्या आपल्या घरातलं काम उरकून नाही का मग निवांत वेळ भेटला मग ते व्हिडिओ बघतो आपण, तेव्हा ब्लॉग बघत असतो, आवड असते आपल्याला. किंवा एखाद्या मेहंदीविषयी तुम्ही किंवा वेगवेगळं असतं, तर तो व्हिडिओ कधी अपलोड करायचा हे तुम्ही एकच टायमिंग ठेवा तुमचा ठरवून, तुमच्या वेळेनुसार. कोणतीही वेळ, सकाळी एकदा, दुपारी एकदा, किंवा असं कोणतीही वेळ एकच ठरवा तुम्ही, की बाबा ह्या टायमिंगला मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर तुम्ही नक्की प्रयत्न करा, तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. तर कोणत्या गोष्टी मी फॉलो करायचं ते पुन्हा एकदा सांगते, की आपल्याला काय कंटेंट, काय की आपल्याला पहिला विषय म्हणजे आपल्याला कोणत्या विषयात जास्त इंटरेस्ट आहे तो विषय. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय बनवतो आहे किंवा काय करतो आहे तो विषय. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कशात चांगलं इंटरेस्ट आहे, आपण काय चांगलं, कोणतं काम चांगलं करू शकतो तो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एखादं काम चालू करणार आहे, व्हिडिओ यूट्यूब चॅनल चालू करायच्या आधी कुणालाही सांगायचं नाही, हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट म्हणजे आपण जे काम करतोय ते योग्य टायमिंगनुसार करायचं. चौथी गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर आपल्याकडे कॉन्फिडन्सची कमी असेल किंवा कंटेंट चांगलं नसेल आपलं, तर आपण हा व्हिडिओ बनवू शकत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच नवीन नवीन टिप्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी PW ब्लॉगमध्ये आपल्या. आता मी पुन्हा एकदा एक सांगते की आपण आपल्या चॅनलचं नाव बदलू शकतो का, हेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपलं चॅनल नक्की बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.